नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आज रविवार स्पेशल दिवस आणि आजचे नवीन व्लॉगमध्ये घरचं करणार आहे. आणि आज स्पेशल म्हणजे आज चिकन बनवणार आहे मी आणि तुम्हाला दाखवणार आहे आणि दाखवणार आहे आईची. आई आणि मी आहे. पप्पा कामाला गेलेत, पप्पांचे नंतर ओळख दाखवेन तुम्हाला. आणि आता मी आहे घरी सफायला. तर आज म्हणजे स्पेशल दिवस जरा बघूया. आणि भरपूर दिवसांनी घरी आहे रविवारी, नाहीतर घरी नसतो, कारण संडे म्हटलं की क्रिकेट खेळायला वगैरे सगळं जातो. पण आज पण मॅच आहेत, पण मी नाही गेलो. आज जरा घरी राहूया, बघूया स्पेशल, कारण भरपूर दिवस राहायला भेटत नाही घरी. रविवारचं सुट्टी असलं की कुठे बाहेर, कुठे काय खेळायला वगैरे कुठे जातच असतो. तर आज जरा घरी राहून बघूया. आज मी तुम्हाला दाखवणार आहे, मी चिकन बनवणार आहे, तुम्हाला दाखवतो. मी चिकन बनवतो ते इकडे लालपरी खालून ते आमच्या बिल्डिंगच्या खालून डील लावलेले आहेत ना, काय समजत नाही. आमच्या बिल्डिंगच्या समोरचा परिसर आहे, बघू शकता तुम्ही. इकडे या साईडला एक हे आहे, बिल्डिंग आहे समोर, म्हणजे आपले शॉप टाईप बिल्डिंग आहे, शॉप आहेत. आणि इकडे मेन रोड जातो आणि समोर तिकडे साईड चालू आहे. आणि समोर बघायला गेलं तर म्हणजे पुढे गावं आहेत त्या साईडला सफाईची. आणि इकडे आमची बिल्डिंग आहे. आता मी आहे 4थ्या माळ्यावरती आहे. आणि ह्या साईडला बघा, इकडून आहे ना, राईट साईडला तिकडे जातो केळवे बीच वगैरे जातो. आणि ह्या साईडला आपला स्टेशन रोड आहे. इथून 1.5 किलोमीटर आहे लांब स्टेशन. आमच्या घरापासून 1.5 किलोमीटर स्टेशन लांब आहे, सफाई स्टेशन. आणि इथं आम्ही गॅलरीत उभा आहे. आणि समोरचा परिसर मस्त असा. आणि इकडे झाडं वगैरे आहेत, जांभळाची झाडं, बोरीची झाडं भरपूर आहेत. आता मी तुम्हाला आता फक्त परिसर दाखवला आहे आणि घर दाखवतो एकदा असं. तर मी बेडरूममध्ये आहे आणि इकडे बाहेर पडलो की इकडे गॅलरी, या साईडला असं थोडंसं ऊन पडलं आहे. आणि इकडे आमचं छोटंसं हॉल. हॉलच्या बाहेर पडलं ना, इकडे पण गॅलरी आहे. आम्ही झाडं वगैरे लावून ठेवलेत मस्तपैकी. काय मखमल आहे, तुळस आहे. तुळस तर प्रत्येक घरामध्ये असणं आवश्यकच आहे. प्रत्येक घरात तुळस असलीच पाहिजे. आणि इकडे पप्पाने आईने हे झाड, आपलं फणसाचं झाड हे आणून ठेवलं आहे. आता ते गावी घेऊन जायचं आहे ते एक दिवस. ते काय आपल्या इथे काय लावायला जागा नाही, फणसाचं झाड आहे ते. बाकी दुसरं असतं तर ठीक होतं, छोटं मोठं. कारण फणसाचं झाड आपल्याला न्यायलाच लागेल गावी. तर आता मी नेणार, मेमध्ये गावी घेऊन जायचं. आणि इकडे आपली कोरफड तर आपल्याला औषधी माहिती आहे, लागते सगळ्यांना. तरी पण असणं आवश्यक आहे घराच्या, आपल्या घरामध्ये. जशी जागा असेल तशी आपण लावायचं. आमच्या तर तुळस 2 तुळस आहेत. असं बाहेरचं असं वातावरण आहे ना, सुट्टीचं असं बरं वाटतं एकदम मस्त. कारण कसं आपण कामावर असतो, हप्ता 2 हप्ते हप्ताभर कामाला असतो, एक रविवारचा दिवस भेटतो. रविवारचा दिवस एक घरी एन्जॉय करायला भेटते. आजी चालली आणि मस्त वाटतं असं. गावच्या सारखं आहे पूर्ण. असं वाटत नाही की मी इकडे आपल्या शहरात राहतोय. मस्त वाटतं इकडे आणि गावच्या सारखं वातावरण आहे. आणि काय एवढा जास्त टाईम लागत नाही. तर मी गॅलरी ओपन करतो. गॅलरी ओपन झाली. ओपन मस्तपैकी असा ओपन सगळा. आणि काय वाटत नाही, गावच्यासारखा एरिया आहे. आणि मुंबईपासून फक्त दीड तास लागतो. म्हणजे असं म्हणायला गेलं तर चर्चगेटवरून पूर्ण इथपर्यंत यायला 1.5 तास लागतो. 1 तास 35-40 मिनटं लागतात इकडे यायला. एवढं काय वाटत नाही, कारण आपल्या इथे कामाला वगैरे आहेत मालाडला, गोरेगावला कामाला. ते एवढं काय वाटत नाही. मालाड गोरेगाववरून फक्त 1 तासाचं अंतर आहे ते. म्हणजे हा प्रश्न येत नाही. मस्त वाटतं. आणि कसं जेवढं आपलं काय, आता कसं गर्दी, जिकडे तिकडे गर्दी वाढतच चालली आहे. आता इकडे पण गर्दी होईल. तर जोपर्यंत गर्दी नाही तोपर्यंत आपण एन्जॉय करून घ्यायची. म्हणजे आता जास्त गर्दीमध्ये जेवढं आपण नॉर्मल ह्याच्यामध्ये राहू तेवढं चांगलं असतो. कारण कसं गर्दीमध्ये एकदम कसं
ट्रॅफिक आहे ते आहे तर कसं इकडे त्या साईड ह्या साईडला इकडे तेवढं नाही. जेव्हा होईल तेव्हा होईल, पण जोपर्यंत नाही तोपर्यंत आपण मस्त राहू शकतो असं गावच्यासारखं. गावचं हवामान, गावचं वातावरण सारखं असं मस्त. तुम्हाला माहिती आहेत का ह्याला काय बोलतात? ह्याला जाम बोलतो, जाम. जाम यांचा सीझन आहे. आम्ही काल आई घेऊन आले, आता आपण खाऊया. असं नुसतं असंच खाल्लं तरी पण चालतं, मस्त. त्यात काय काय ठिकाणी वेगळे बोलत असतील काय माहित नाही, पण आम्ही जामच बोलतो. छान लागतो. चिकन आता धुवायचं आहे. थोडक्यात मस्त चिकन घालूया आपण. जास्त काय हे नाही करायचं चिकनमध्ये. आपण टाकतो ना, हे टाक, खोबरं टाक, हे टाक, ते टाक. त्यापेक्षा नॉर्मल पद्धतीने केलं तर चांगलं असतं. मी तुम्हाला दाखवणार एकदम शॉर्टकट पद्धतीने. जास्त काय करायची गरज नाही. तर धुतो चिकन वगैरे. आपण पेस्ट बनवायचे, अद्रक लसूण पेस्ट. असं रेडीमेड पण भेटते, पण आपल्याला रेडीमेड नाही आहे. रेडीमेडपेक्षा आपण घरगुती बनवलेलं चांगलं असतं. तर अद्रक घेतलं, लसूण आणि आपली कोथिंबीर, मिरची घरगुती बनवायची, कारण त्याच्यामुळे टेस्ट चांगली येते. तसं आपलं हे आहेत दोन, मॅगी मसाला पण टाकूया, चिकन मसाला पण टाकतोच आपण. आणि चिकन करताना ना कांदा जास्त घ्यायचा. कांदा थोडा, टोमॅटो वगैरे घेतलेत, नंतर आपलं कापायचंच आहे. तर मिक्सरला लावू, पेस्ट बारीक करू. थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही, थोडासा. तया अद्रक लसूण पेस्ट तर आता आपण तयारी करूया. पहिलं कांदा पण कापायला लागणार आपल्याला. कांदा कापून घेऊया बारीक पहिला. चिकन वगैरे धुवून ठेवलं मस्तपैकी. गॅसचा प्रश्न सुटलाय थोडासा म्हणजे आम्ही घेऊन आलोय जाऊन, कारण गॅस इथपर्यंत नाही आला. बुक केलेला आम्ही 8 दिवस झालेले. 8 दिवसानंतरला आम्ही शेवटी घ्यायला गेलो ऑफिसमध्ये डायरेक्ट. आम्ही घेतला. मग काय करणार, कारण येईल तेव्हा येईल, वाट नाही बघत बसायचं, जाऊन घेऊन यायचं. सगळं कांदा, लसूण, टोमॅटो, मिरची सगळं कापून झालं आहे. आणि आता मग तो गरम करायला ठेवू, पाणी तापवून द्यायचं. कांदा कापताना लय डोळे वगैरे झोमतात. ज्याला सवय तेच कापू शकतो, आपण काय रोज कापत नाही. चला आपण प्रोसेस चालू करूया. सर्वप्रथम तेल टाकून घेऊ. तेल गरम होईपर्यंत थोडा थांबूया. नंतरला तर फटाफट सगळं थोडक्यात सोप्या पद्धतीने करायचं आपल्याला, जास्त हे नाही करायचं. चला लसूण वगैरे टाकली, कढीपत्ता टाकला. त्यानंतरला थोडंसं हे करायचं, गॅस कमी करून घ्यायचं जास्त झालं असेल तर. आपल्या इकडे मिरची, कांदा, टोमॅटो आहे. कांदा टाकूया सर्वप्रथम. कांदा जास्त कापायचा चिकनमध्ये, अजून टेस्ट येते चांगली. मिरची टाकली पहिली. नंतरला कांदा टाकून घ्यायचा सगळं. कांदा जास्त टाकायचा. कांदा टाकून झाल्यानंतरला भरपूर शिजत ठेवायचा जरा. कांदा पूर्ण शिजेपर्यंत जरा गॅस जरा फास्ट केले तरी चालते. आणि कांदा शिजला की कसं शिजून द्यायचं पूर्ण. जर डायरेक्ट पटापट टाकलं तर शिजत नाही कांदा. चला असं बेसिक झालं आहे. कांदा टाकला तर टोमॅटो टाकला आहे. आणि असं आपण सुट्टी जर असली तर आपण घरी मदत करू शकतो आपल्या गृहिणींना. म्हणजे आई असेल, पुन्हा आपले बायको असेल, बहीण असेल, त्यांना एक दिवस मदत केलेलं वाईट काय आहे. मग असं मी एक दिवस जरा, आज रविवार आहे म्हणून आज कुठे गेलो नाही, तर आपण चिकन घालूया. कारण मला सगळं जेवण वगैरे सगळं येतं, फक्त चपाती येत नाही, चपाती भाकरी येत नाही. बाकी सगळं जेवण बनवू शकतो मी. आता सगळं कांदा, टोमॅटो वगैरे सगळं टाकलं आहे आणि मस्त शिजत ठेवायचं. चांगलं मिक्स झालं पाहिजे. मिक्स झाल्यानंतरला मग पुढची प्रोसेस आपली आहेच. अद्रक लसूण पेस्ट आहे, त्याच्यानंतर टाकायची अद्रक लसूण पेस्ट.
जास्त काय टाकत बसायचं नाही. मी जसं सांगितलं तसंच एवढंच करायचं आहे. फक्त काय काय लागणार, मिरची लागणार, लसूण लागणार आणि चिकन मसाला, अद्रक लसूण पेस्ट घरच्या घरीच बनवायची. एक अद्रक लसूण पेस्ट टाकले आता मी. सगळं मिक्स करून घ्यायचं. बाकी काय टाकायचं नाही, पाणी बिलकुल नाही टाकायचं, पाणी अजिबात टाकायचं नाही. पाणी टाकलं तर कसं माहिती आहे, पूर्ण चव बदलून जाते. कारण असं पण होतं, वाफेवरती पण होतो. असं आपल्याला बनवता आलं पाहिजे. जास्त काय टाकायचं नाही, खोबरा वगैरे अजिबात नाही टाकायचा. काय एकदम बिना ह्याचंच केलेलं छान लागतं. तर ह्याच्यानंतर बघा मी मॅगी मसाला आणि हे चिकन मसाला टाकतो आहे. ते जर टाकून झाल्यानंतरला मग हळद वगैरे मसाला वगैरे टाकायचा, सगळं ओके. नंतरला मग चिकन टाकायचं. जास्त काहीच करायची गरज नाही. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने चिकन आपण तयार करतो आहे. त्याच्यानंतर आपण हळद आणि मसाला टाकतो आहे. मसाला पण जास्त नाही टाकायचा, आपल्या तिखटीप्रमाणे टाकायचं. आपल्याला तिखट किती आपल्याला लागेल त्याप्रमाणेच टाकायचं, जास्त टाकायचं नाही. परत तिखट झालं तर परत तो सगळा चव घालून टाकते. म्हणजे जे आपल्याला बनवलेलं असेल, ते चिकन असेल काही असेल तर त्या पद्धतीने आपल्या पद्धतीनेच टाकायचं असतं आणि मिक्स करायचं. मिक्स झाल्यानंतरला आता मी चिकन टाकलं आहे, चिकन टाकायचं पूर्ण आणि चिकनला नंतरला पूर्ण मिक्स करून घ्यायचं ग्रेव्हीमध्ये. एकदम फायनली आपलं तयार झालेलं आहे. फक्त आता चिकन टाकलं आहे, चिकन फक्त मिक्स करायचं फुल. मिक्स झाल्यानंतरला मग बाकी काय नाही, फक्त गॅस स्लो करायची. नंतरच चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ आधी टाकलं तरी चालेल, नंतर टाकलं तरी चालेल. उकडल्यानंतरला तसं आधीच टाकलेलं चांगलं असतं ते पण. आणि इकडे आपलं वेगळं चिकन रस्सा, ह्याच्यात पण सेम प्रोसेस, बाकी काय नाही. तेल टाकायचं, मिरची, लसूण जे काय असेल तर कांदा, टोमॅटो, तेच सोपी पद्धत आहे. पण सेम तशी चिकन घातलं तशीच हे टाकायचं फक्त, बस बाकी काय नाही. आणि चिकन रस्स्यासाठी बनवलं आहे, रस्सा वेगळा बनवला. मग काय नंतर भांडी झाली असतील जेवणाची, जेवण केलेलं असेल ते चिकनचे वगैरे सगळं, बाकीची भांडी छोटी मोठी भांडी असतील ती घासून टाकायची. थोडासा म्हणजे हातभार, आईला एक हातभार लावला तर घरी असं एक सुट्टी असलं की आपण का नाही करू शकत. थोडं त्यांना पण बरं वाटेल. कारण रोजच करतात जेवण असेल, सगळं बाकीचे कपडे धुणं, लादी करणं, सगळं दिवसभर कामं तीच असतात. कारण आपण कामाला जातो, कामाला काही एकच काम असतं, पण घरी भरपूर कामं असतात. हा आपला किचन आहे आणि किचनच्या बाजूलाच खिडकी आहे, विंडो गॅलरी. त्याचं बघत जेवण करू शकतो. इकडे आई कपडे धुते. बाकीचे कामं झालीत, फक्त चपाती करायच्या आहेत. चला आता मस्त असा टी व्ही बघत बसून आरामात जरा आनंद घेऊया. जरा सगळं रेडी वगैरे झालं आहे, जेवण वगैरे. तर मस्त आता आराम वगैरे करू, नंतरला जेवू. बघूया चिकन कसं झालं, जेवताना समजेलच. कारण सगळं फायनल झालं आहे. चिकन तुम्हाला दाखवतो आता. चला तर आपला चिकन रेडी झालेला आहे मस्तपैकी. तर आपण जेवताना बघूया कसं झालं आहे. बरं वाटतं जरा सुट्टी असल्यावरती. बरेच दिवसांनी घरी आहे, कारण घरी आपला विषयच नसतो. तर असं बरं वाटतं जरा घरी असल्यावरती सुट्टीच्या दिवशी. मस्त जरा आनंद घेते. गॅलरीचं वगैरे हवा वगैरे लागते, पंख्याची पण गरज नाही. गरम आता गरमी एवढी वाढली ना, जाम वाढले गरमी. आता हवा एकदम मस्त लागते ना, एकदम नॅचरल हवा एकदम. आणि आमचा पंखा वगैरे सगळा बंद असतोय बघा, पंखा सगळा बंद आहे. पण मस्त हवा येते ना गार, एकदम भारी वाटतं. आणि ते बसूनच जेवला तरी पण काय फरक नाही पडणार. इथे गॅलरीमध्ये हवा खात खात मस्त जेवायचं, गावची हवा घ्यायची मस्तपैकी. मस्त असं मी सोफ्यावरती बसलोय. मगाशी ते सेल्फीमध्ये दिसत नव्हतं, पाठीमागे पूर्ण वाईट दिसत होता. आता मस्त बाहेरचा आनंद घेऊया आपण. पिक्चर बघत इकडे मूवी चालू आहे सगळी, आणि मस्त असा आरामात आनंद घेतोय. घरचा आनंद घ्यायचा जरा एक दिवस. चिकू खायला गावचे चिकू आहेत, कोकणातले.
मस्त चिक्कू बिक्कू मस्त आरामात खातो. इकडे आमचे बेडरूम आहे आणि इकडे आई चपात्या करते. चिकन वगैरे घालून झालंय. आता चपात्या करायच्या बाकी होत्या, तर आई करते. हे माझी आई आहे आणि पप्पा कामाला गेलेत. पप्पांची ओळख करून देईन. आमच्या गॅलरीचे दरवाजा म्हणजे खिडक्या आहेत ते ओपन असतात दिवसभर. लाईटीची गरज नाही, ना लाईटीची ना पंख्याची गरज. बिल वाचतो. आणि इकडे पण सगळे बेडरूममध्ये पण ओपनच आहेत. इकडे पण ओपनच ठेवतो. हवा पास होते पूर्ण. मस्त वाटतं, एकदम गार हवा लागते. अरे एक मेन पॉईंट म्हणजे प्लस पॉईंट आहे. म्हणजे कसं आता वाढत्या गरमीमुळे ना पूर्ण पंख्याशिवाय ए सीशिवाय काय हेच नाही. पण इथे बघा पूर्ण हवा एकदम भारी लागते. समोरून हवा, ना पंख्याची नाही गरज ना लाईटीची गरज. दिवसभर पूर्ण सगळं बंद. फायनली तयार झाला आहे चिकन. आता जेवायचं आहे दोघे. कसं झालं चिकन आहे? मस्त झालं. मी खाऊन बघतो. एकदम भारी झालं आहे. तुम्ही पण घरी करू शकता असं चिकन वगैरे. जरासं आता या जेवायला या सगळ्यांनी. कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बाय बाय.